नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे पुरस्कार जो दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते दिला गेला आणि हा पुरस्कार वितरण सोहळा झाल्यापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पोटात अक्षरशः मुरडा उठलेला आहे। हा पुरस्कार वितरण सोहळा झाल्यापासून पुन्हा एकदा शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये वाकयुद्ध रंगलेलं आपण गेली 2 दिवस माध्यमांमध्ये बघतोय आणि एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांच्या पक्षावर शिवसेनेवर जोरदार टीका करताना सुद्धा दिसतायत। आज रत्नागिरीमध्ये एकनाथ शिंदे यांचा आभार दौरा होता आणि या आभार दौऱ्याच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये त्यांनी जोरदार टीका ही उद्धव ठाकरे यांच्यावर केली, उद्धव ठाकरे यांच्या पक्षावर सुद्धा केली। कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, सुरुवातीपासून तो बालेकिल्ला मानला गेलेला आहे। शिवसेनेच्या स्थापनेपासून मुंबई असेल, ठाणे असेल, त्यानंतर कुठं शिवसेनेची जास्त ताकद होती तर ती कोकणात होती। कोकणातले विधानसभा मतदारसंघ असतील, लोकसभा मतदारसंघ असतील किंवा अगदी ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायती या ज्या संस्था आहेत, ही जी सत्ता केंद्र आहेत, या सत्ता केंद्रांवर एक हाती सत्ता ही शिवसेनेची होती। त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला, शिवसेनेचं होम पिच हे कोकण मानलं जात होतं। आज या कोकणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची अवस्था काय आहे तर एकमेव आमदार अशी झालेली आहे। ते आमदार जे गुहागर मतदारसंघातून निवडून येतात, आमदार भास्करराव जाधव, हे सुद्धा नाराज असल्याच्या चर्चा गेल्या 2-4 दिवसांपासून सुरू आहेत। कारण आमदार भास्करराव जाधव यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे की माझ्या क्षमतेइतकी जबाबदारी मला पक्षाकडून देण्यात आलेली नाही। कुठेतरी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाबद्दल, पक्षात त्यांची होत असणारी जी कुचंबण आहे त्या कुचंबणेबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे। एका बाजूला ही गोष्ट घडत असताना दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातून त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या हकलपट्टीच्या ज्या घोषणा आहेत त्या घोषणा गेल्या 2 दिवसांपासून सुरू आहेत। कारण राजापूर विधानसभा मतदारसंघातले माजी आमदार राजन साळवी यांनी 2 दिवसापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात त्यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर त्या भागातले परिसरातले जे प्रमुख पदाधिकारी होते त्यांची हकालपट्टी उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे। एका बाजूला पक्षातून एक नेता बाहेर पडत असताना उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून हकालपट्टीचा जो सपाटा आहे तो सपाटा काही कमी होताना दिसत नाही। हे चित्र कुठेतरी निष्ठावान जे शिवसैनिक आहेत त्या शिवसैनिकांना बोचत असणार हे नक्की आहे। एकनाथ शिंदे यांनी कोकण या शिवसेनेच्या होमपिचवरून उद्धव ठाकरे यांच्यावर बाण सोडलेले आहेत। ही दाढी होती म्हणून महाविकास आघाडी उद्ध्वस्त झाली अशा पद्धतीचं विधान आज त्यांनी केलं। कारण आपण बघत आलेलो आहोत की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील किंवा त्यांचे पुत्र युवासेनेचे प्रमुख आमदार आदित्य ठाकरे असतील, यांनी एकदा नाही, दोनदा नाही, अनेक वेळा एकनाथ शिंदे यांच्या दाढीवरून त्यांना टीकेचं लक्ष केलेलं आहे। त्यांच्या दाढी खाजवण्याच्या सवयीवरून म्हणा किंवा दाढीवरून हात फिरवण्याच्या सवयीवरून टीका केलेली आहे। ही टीका एकनाथ शिंदे यांना आवडलेली नाही। इतके दिवस ते बोलत नव्हते, मात्र आज त्यांनी दाढीवरून निशाणा साधला। व्यासपीठावर दाढीवाल्यांची संख्या जास्त आहे आणि दाढीवाल्यांच्या नादी लागू नका असा सज्जड इशारासुद्धा एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे। कारण या सभेमध्ये रामदास कदम असतील, योगेश कदम असतील, उदय सामंत, निलेश राणे हे नेते, हे सगळे दाढी ठेवणारे नेते आहेत आणि हे सगळे नेते तिथे उपस्थित होते। त्याच अनुषंगानं उद्धव ठाकरे यांना इशारा हा एकनाथ शिंदे यांनी दिला। कारण यात आपण बघत आलेलो आहोत की रामदास कदम आणि निलेश राणे विशेषतः हे तर उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करायला अजिबात मागं पुढं बघत नाहीत, कधी काटकसर करत नाहीत। आजची सभा एकनाथ शिंदे यांची या आणि अशा पद्धतीच्या वेगळ्या विधानांवरून चांगलीच गाजली। तुम्हाला ज्यांनी मुख्यमंत्री केलं त्यांच्यावर सुद्धा तुम्ही टीका करायला कमी जास्त बघितलं नाही असं सुद्धा एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता म्हणाले।
कारण आपल्याला माहिती आहे की महाविकास आघाडी जी जन्माला आली, ही जी मोठ महाविकास आघाडीची बांधलेली होती, ती मोठ शरद पवार यांनी बांधलेली होती. आणि त्यावेळेला शरद पवार यांनीच स्वतः असं जाहीर केलेलं होतं की या 3 पक्षामध्ये उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी किंवा तुम्ही मुख्यमंत्री व्हा असा सल्ला मीच दिलेला होता. त्यामुळं ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मदतीनंच उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री बनले, हे कोणीही मान्य करेल. आणि शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांचा जो सत्कार झाला, तो सत्कार शिवसेना उभाटा गटाला बोचलेला असल्यामुळं आज एकनाथ शिंदे यांनी अशी टीका केली. एक काळ असा होता की कोकण म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे कोकण असं समीकरण हे इतकी वर्ष कोकणाचं आणि ठाकरे या नावाचं जुळलेलं होतं. मात्र आजची परिस्थिती बघितली तर उद्धव ठाकरे यांचे एकमेव आमदार या कोकणातून निवडून आलेले आहेत. बाकी सर्व आमदार हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आणि महायुतीचे या कोकणच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यातून निवडून आलेले आहेत. ही जी पडझड आहे, ही पडझड गेली काही दिवस शिवसेना उभाटा गटाची सुरू आहे आणि ही पडझड रोखण्यामध्ये उद्धव ठाकरे यांना अपेक्षित असं यश आलेलं दिसत नाही. हे चित्र एका बाजूला असलं तरी दुसरीकडं मात्र पक्षातून नेत्यांना काढून टाकण्याचा जो विषय आहे, तो विषय कुठेही थांबलेला दिसत नाही आहे. उद्धव ठाकरे हे बेधडकपणे पदाधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवत आहेत. मुळातच एकनाथ शिंदे यांनी 2.5-3 वर्षापूर्वी जे बंड केलेलं होतं शिवसेनेतून बाहेर पडण्याचं, आणि 1 नाही 2 नाही तर तब्बल 40 आमदार घेऊन ते बाहेर पडले. त्याच वेळेला खरं तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अशा पद्धतीचा विचार करण्याची आवश्यकता होती की 1-2 आमदार नाराज असू शकतात, बाहेर पडू शकतात, मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि सत्तेत असताना जे मंत्री आहेत ते मंत्रिपदाचा सुद्धा न विचार करता बाहेर पडतायत. इतकी मोठी रिस्क, इतकी मोठी जोखीम ते आपल्या राजकीय आयुष्यामध्ये घेत आहेत. तर याचं चिंतन त्यांनी खरं तर करायला हवं होतं. आणि त्यानंतर ज्या विधानसभा निवडणुका झाल्या, लोकसभा निवडणुका झाल्या, या दोन्ही निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षानं अत्यंत चांगला असा परफॉर्मन्स आपल्या या सगळ्या निवडणुकीमध्ये दाखवलेला आहे. आणि त्यानंतर सुद्धा आजही शिवसेना उभाटा पक्षातून हळूहळू नेते बाहेर पडण्याचा जो प्रकार आहे तो सुरूच आहे. आणि मंत्री शंभूराज देसाई आजच म्हणालेत, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते असं म्हणाले की ऑपरेशन टायगर हे जे आहे ते आम्ही ऑपरेशन झाल्यानंतर पेशंट सुस्थितीत उत्तम त्याची प्रकृती झाल्यानंतरच आम्ही ह्या सगळ्या गोष्टी बाहेर सांगू, म्हणजे समोरचे पक्ष सावध होणार नाहीत. याचा अर्थ अजून कोण कोण शिवसेना उभाटा गटातून बाहेर पडणार याबद्दलची चर्चा सकाळपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे. अर्थात ही चर्चा ज्या पद्धतीनं सुरू आहे त्याबद्दल त्याप्रमाणे उत्सुकतासुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला लागून राहिलेली आहे. यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय मार्ग काढतात आणि पक्षाची जी गळती आहे ती गळती कशी रोखतात हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. तूर्त इथंच थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.